तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचं पाहायला मिळतंय। आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट तर काहींसाठी कंत्राटदार फर्स्ट। डिनो मोरियानं तोंड उघडल्यास अनेकांचा मोरिया होईल अशा शब्दात आदित्य ठाकरेंवर टीका केली गेली आहे। तर काही लोक नेहमी म्हणतात मुंबई तोडणार, आम्ही मुंबई तोडण्याचे नाही तर जोडण्याचे काम करतो अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले। मुंबईच्या विकासाबाबत देखील अनेक जणांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले आहेत, परंतु खऱ्या अर्थाने मुंबईचा भास्करराव जे का आता 2.5-3 वर्षामध्ये आपण खरं म्हणजे प्रामाणिकपणे असं छातीवर हात ठेवून सांगा की मुंबईमध्ये बदल होतोय। मुंबईचं जे काय आज विकास आपण पाहतोय तो आपल्याला जाणवतोय। काही लोकांनी खूप टीकाही केली, परंतु आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट आहेत, मुंबईकर फर्स्ट, आणि काही लोकांसाठी कॉन्ट्रॅक्टर फर्स्ट आहे। त्यामुळे या ठिकाणी जी टीका केली आतापर्यंतच्या वेळा काळामध्ये जे काही केलं त्याची सगळी जंत्री माझ्याकडे आहे। भ्रष्टाचाराचे आरोप करता, अरे कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे, हो कोविडमध्ये कोणावर आरोप करता तुम्ही? कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत, जिथे पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले। रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर, कपड्याचा व्यापारी, त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं। कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे? आणि म्हणून मी एकच सांगतो, यामध्ये सांगा ना, हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले, कॉन्क्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा, हे करा। अरे बिलकुल करायलाच पाहिजे। कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर 25 वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये, मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं? अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत। बोलायला आम्हाला पण येतं, आम्हाला पण बोलायला येतं। मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर। दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला। आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल। काही लोक नेहमी म्हणतात की मुंबई निवडणूक आले की मुंबई तोडणार, पण हे मुंबई तोडण्याचं काम नाही, मुंबई जोडण्याचं काम आम्ही करतोय आणि मुंबईला जगाशी जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। हे आपलं मान्य केलं पाहिजे। हे समोर दिसतंय, समोर कामं दिसत आहेत। कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, हे सगळ्या ज्या काही बाबी आहेत या आपल्या समोर आहेत। त्याच्या पार्श्वभूमीत इतिहासात मी जात नाही, कोणी बंद केल्या, कोणी काय केलं, कोणी थर्ड स्टेप घेतला। आम्ही त्याच्यामध्ये जेव्हा सरकार आल्यानंतर महायुतीचं ताबडतोब या ठिकाणी हे सर्व स्टे हटवले आणि त्याला कामाला चालना दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।